श्रीपादराज शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय पहिला. श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत. या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याने घरामध्ये शांती नांदते, सुखाची प्राप्ती होते. श्री दत्तांचा कलियुगातील प्रथम अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचा आपण येत्या काही दिवसांमध्ये आनंद घेणार आहोत. पहिल्या अध्यायास सुरुवात करूयात. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्रीकृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे मी धाडस करत आहे. ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उरुपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोरू मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीला जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीला जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरुवर पुरक्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्व मलैया गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणला इंद्रजितची शक्ती लागून तो अवचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बोटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बोटीने सजीव झाल्यावरती हनुमंत तो पर्वत स्वस्थ्याने घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथे पडला. त्याचेच नाव मरुत्व मलई असे पडले. हे स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या मी आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापेर भरलं आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभ हा असं जोराने उरलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजामध्ये ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धंद आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे. तू भाग्यवान असताना या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या जवळ बसलेला एक वाघ ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावनेने त्या वाघाला नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुत्व मलई पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्राने श्रीपादराज शरणं प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळवले.
याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान तेजस्वी पुरुष प्रकट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्वीला साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने तो निघून गेला. त्या वृद्ध तपस्वीने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावरती त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारी पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादाने प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, नसतं अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला आले म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्वीच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाग्गंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्वीच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधकही नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषांनी माझ्या शंकांचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला. मी म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने मला सांगितले होते की कुरवरपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण? याविषयी कृपया मला विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्वींनी सांगण्याला सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपुरी या गावामध्ये एक काश्यप गोत्री ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचार संपन्न होता, परंतु पुत्र मात्र मंतिमंद होता. आई वडील आणि त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमल भूमीला लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावली टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्रीकारण्य जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकारण्य जाण्याला निघाला. मार्गात त्याला अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे.
मार्गामध्ये एक कुत्रा आणि तो त्याच्याबरोबर बद्रिकावनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवरायांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवरायांनी व्याघ्रेश्वराला आपले शिष्य करून घेण्याचे मान्य केले. आणि आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील तू केलेल्या पुण्यांचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते आता अंतर्धान पावले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नर नारायणच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर ते व्याघ्रेश्वर म्हणाला, गुरुदेवा, श्रीपाद श्री वल्लभ कोण होते? त्यांनी माझ्यावरती एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठकचे नावाचा एक महायज्ञ श्री क्षेत्र पीठिकापूर संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी शिव पार्वतींना निमंत्रण केले होते. त्यावेळी भगवान शिवाने महर्षींना आशीर्वाद दिला. तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनाला जात आहे. पुन्हा एका वर्षाने येईल. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावे, असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेमध्ये ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान त्या व्याघ्र रूपाकडेच असे आणि याचा परिणाम असा झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत ते गेले आणि तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचे स्वतः ध्यान केल्यामुळे त्याला व्याघ्र रूप प्राप्त झाले हे त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्याला सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वराने त्या रूपातच मंत्राचा जप केला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपुराला प्रयाण केले. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावरती बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरामध्ये आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदा उठले आणि माझा परम भक्त मला हाका मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिले तीराला येण्याला निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चेंढी पाण्यावरती उमटत होती. ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पहिले तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवरती आपले मस्तक ठेवून त्यांना अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले आणि त्यावर ते स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजी म्हणजेच वाघाचे काताडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणांवरती आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला.
मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि ते म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवीत होतास. त्यांना वेळेवर अन्नपाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझ्या अनुग्रहामुळे ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञवंत होशील, असं स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना? तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक आणि इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते व्याघ्र रूप धारण केले होते आणि तो त्यांचे संरक्षणही करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणारे संतांचे परस्पर वर्तमान करवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत असे. ही सगळी दत्तप्रभूंचीच लीला. श्रीपाद श्री वल्लभांचा जे जे कारण असो, श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतातील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढील अध्यायामध्ये आपण पाहूया शंकर भाट यांना सिद्ध योगाचे दर्शन आणि विचित्रपुरीचा वृत्तांत. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील अध्यायात. धन्यवाद. श्रीपादराजम शरणं प्रपाक्य.